आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही इथे का थांबलात? मग काय करू? तुमची ती रिसेप्शनिस्ट मेघा तांदळे नाव आहे तिचं. तीच. ती म्हणते की पुढचे 2-3 आठवडे तुमची भेट होणार नाही, पण माझ्यासाठी तुमची भेट होणं खूप गरजेचं आहे. तुम्हीच सोडवू शकता माझी केस. नाही, असं नाहीये. आपल्या नाशकात उत्तम ऍडव्होकेट्स आहेत आणि लॉ कॉलेजमधनं मी एकटाच पास आउट झालोय असंही नाहीये ना. हो, पण बाकीच्यांना केस सोडवायला आणि जिंकायला 30 सेकंद नाही पुरत. पण माझे ते 30 सेकंद मिळवणं इतकं सोपं नाहीये आणि स्वस्तही. त्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल आणि पैसाही. तयारी आहे माझी. मरेपर्यंत इथे बसून राहील, पण न्याय मिळवेलच. मी जे काही साठवलंय ते विकावं लागलं तरी चालेल. एक वेळ जेवेल, पण मला न्याय हवाय. माझ्या नवऱ्यासाठी न्याय हवाय मला. माझ्या अनाथ झालेल्या मुलीसाठी न्याय हवाय. आणि तो न्याय मला तुम्हीच मिळवून देऊ शकता, हा माझा विश्वास आहे. त्यासाठी तुमच्या दारात मरेपर्यंत बसायची तयारी आहे माझी. बघा बघा कसला गोंडस चेहरा दिसतोय. आजकाल लोकांमध्ये फॅड आहे फोटो काढायचा, व्हिडिओ काढायचा. हा, सगळीकडे तेच चालू आहे. कशाचा बी फोटो काढतात, व्हिडिओ काढतात. आता आपण एवढा चांगला पाहुणचार करतोय, त्याचा व्हिडिओ काढायला पाहिजे, आहे की नाही? म्हणजे कसं यजमानांना पण दाखवायला होईल व्हिडिओ. हा, काढा काढा, व्हिडिओ काढा, चांगला व्हिडिओ. तुम्ही काय उभे? मी काय सांगले महागडा फोन घेतलाय कशासाठी? काढा व्हिडिओ. साहेबांचा व्यवस्थित व्हिडिओ काढा पाहुणचार करताना. परत साहेबांनी म्हणायला नको की माझा व्हिडिओ काढला नाही, एवढा चांगला पाहुणचार चाललाय. सुरू काढा काढा. थांबा 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 थांबा. काय हा, व्यवस्थित काढा, एकदम क्लोजअप. चेहरा दिसला पाहिजे. चेहरा म्हणजे कसं आहे, यजमानांना दाखवायला होईल ना आपण कसा पाहुणचार करतोय. मग एन्जॉय करतील यजमान. नीट नीट व्यवस्थित. हा हा, रेडी रेडी. हा हा, आता करा सुरू. एवढ्यातच दमला का? अजून बराच पाहुणचार बाकी आहे. ए मार र.
समीर महाले, सध्या आमच्यावर वर्कलोड खूप आहे, त्यामुळे तुमचा पाहुणचार जरा कमी केला. पण काय आहे, आता तुम्हाला आयुष्यभर इथंच चढायचंय, तेव्हा मनसोक्त पाहुणचार केला जाईल. काळजी नसाल. साहेब, मला समीरने भेटायचंय. भेटा की मग, तुमचाच नवरा आहे, आमचं काय म्हणणं नाहीये. जा भेटा. समीर, काळजी करू नकोस, मी ठीक आहे. मला सांग, आई कशी आहे, बाबा कसे? तुम्ही इथे असल्यावर कसे असणार आहेत ते? पण तुम्ही त्यांची काळजी करू नका, मी आहे. हे काय होऊन बसलं उभी, मला खरंच कळत नाही का, असं नशीब मला मागे मागे ढकलत, खरंच कळत नाहीये मला. मी बहुतेक तुला एवढा त्रास दिलाय का, त्याची शिक्षा भोगतोय. नाही समीर, असं अजिबात नाहीये. प्लीज तुम्ही हे असे विचार डोक्यातनं काढून टाका बघू. आणि मी वकील साहेबांना भेटले, ते म्हणाले की केस तशी कच्ची आहे, म्हणजे आपल्या बाजूने ठोस पुरावे नाही आहेत, पण बघू आपण काहीतरी, काळजी नका करू असं म्हणाले ते. पुरावे पुरावे जे काय सापडतील ते माझ्या विरोधातच असतील. म्हणजे या सगळ्यात मला मुद्दाम अडकवलं गेलंय. हो, मला माहिती आहे हे सगळं मुद्दाम करताय कोणीतरी. कोणीतरी नाही, सत्यशी. सत्यशी? अहो पण ते बेपत्ता आहेत ना. लपून वार करतोय तो, कुठेतरी लपून बसलाय. आणि जोपर्यंत तो सापडत नाही ना, तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. मी पण आता आहे, मला काहीच करता येत नाहीये. इन्स्पेक्टर पण सत्यशीला सामील आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या सत्यशीला शोधून काढा, काही करा आणि त्याला शोधा. तू जर नाही सापडला ना, तर माझी सुटका नाही होऊ शकत. प्लीज काहीतरी कर. सत्यशीला शोधणं हा एकच मार्ग आहे आपल्याकडे. तर अशी सगळी केस आहे तुमची? हो, आणि या सगळ्याच्या मागे समीर आहे, त्यामुळे समीरला शिक्षा झालीच पाहिजे. मांडलेकर साहेब, प्लीज तुम्ही ही केस लढा आणि लवकरात लवकर समीरला फासावर लटकवा, त्याशिवाय माझं मन शांत नाही होणार. मी तुमची हवी तेवढी फी द्यायला तयार आहे. फी? हा,
मिसेस वृंदा, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही जास्तीत जास्त फीस देऊन वकील करताय, then I must say तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. मला कळलं नाही. म्हणजे मी केस तेव्हाच घेतो जेव्हा मला कळतं की माझा अशील निर्दोष आहे. कोर्टात जाण्याआधी त्या केसचा मी माझ्या पद्धतीने विचार करतो, निर्णय लावतो. आणि जर निर्णय असा लागला की मी ज्याची केस घेतोय तो योग्य आहे, निर्दोष आहे, तरच मी त्याची केस लढतो. मिसेस वृंदा, माझ्यासाठी फीसपेक्षा माझं अशील निर्दोष असणं हे जास्त महत्वाचं आहे. पण मगाशी तुम्हीच तर म्हणालात तुमची 30 सेकंदही मिळणं सोपं नाहीये आणि स्वस्तही नाहीये. हो, ते माझी तुम्हाला किती गरज आहे हे तपासण्यासाठी म्हणालो. एनिवे, तर मुद्दा असा आहे की जर मला असं खरंच कळलं की राणाच्या खुनामागे समीर आहे, तर आय एम शुअर त्याला शिक्षा होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. मी सांगतेय ना तुम्हाला, हे सगळं समीरनेच केलंय. तुम्ही म्हणून काय होणार आहे? असं कोणीतरी यायचं आणि म्हणायचं की हा गुन्हेगार आहे आणि म्हणून मी केस घ्यायची, असं होत नाही. मी म्हटलं ना, मी केस तेव्हाच घेतो जेव्हा मला ठामपणे माहित असतं की माझी बाजू सत्याची. पण मिसेस वृंदा, एकदा का मी केस घेतली की ब्रह्मदेव सुद्धा गुन्हेगाराला वाचवू शकत नाही. आणि हा माझा माज नाही, माझा रेकॉर्ड. जे मला वाटलंच होतं या सगळ्या मागे सत्यशीलच आहे. आणि इतक्या खालच्या थराला ना तोच जाऊ शकतो. तो सत्यशील तावडीत सापडला ना माझ्या, तर तुडवून काढेन त्याला. मी दादाला आधी पण म्हटलं होतं की त्या सत्यशीलवर संशय आहे मला. तर दादा मला म्हणाला होतं की त्याने त्याचा बंदोबस्त केलाय. या सगळ्याच्या मागे जर सत्यशील आहे म्हणजे याचा अर्थ एकच आहे, तो बेपत्ता नाही, कुठेतरी लपून बसलाय आणि आपल्याला त्याला शोधून काढायला हवं. ताई बरोबर आहे, पण त्याला शोधणार कुठे? दादा गेला होता त्याच्या घरी. त्याचं घर बंद आहे, तो घरी नाहीये. पण आता काही झालं तरी त्याला शोधून काढायलाच हवं, त्याशिवाय समीरची सुटका नाही होणार. सुटका, समीरची सुटका. ही असली स्वप्न बघणं बंद करो बी, नाहीतर नंतर त्रास होईल. ताई, या सगळ्याच्या मागे कोण आहे ना ते कळलंय. सत्यशील आहे. त्याने पोलिसांना फोन केला होता. ताई अगं, राणाचा खून समीरने नाही सत्यशीलने केलाय, तो खरा गुन्हेगार आहे. तुला काय वाटलं तू हे सगळं मला सांगशील आणि मी विश्वास ठेवेल? माहितीये मला, समीर सगळं खापर सत्यशीलवरच फोडणार. नाही, सत्यशील सोबत असलेलं वैर त्याने पहिल्यांदाच ढाल म्हणून नाही वापरलंय, पण यावेळी त्याने माझ्या नवऱ्याचा खून केलाय. माझ्या मुलीच्या डोक्यावरून त्याने बापाचं छप्पर काढून घेतलंय. ओवी, मी सोडणार नाही त्याला. ताई अगं, मी तुला एवढं जीव तोडून सांगतेय की या सगळ्याच्या मागे समीर नाही तर सत्यशील आहे, तरी तुला कळत नाहीये का? खरा गुन्हेगार सत्यशील आहे. हे तू का ठरवतेस? कोर्टाला ठरवू दे ना. आणि आठवतंय का, तूच म्हणाली होतीस शेवटी विजय सत्याचाच होणार. मग सत्य शोधून काढणारी माणसं आहेत या जगात, ती काढतील शोधून. म्हणजे कुठली माणसं? म्हणजे मी एक वकील केलाय. तो केस लढायला लागला की आधी सत्य शोधतो. मग भले आता समीर किती म्हणू दे की तो निर्दोष आहे,
त्याला शिक्षा होणार. माझा वकील समीरला शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. ताई अगं आई मग कसा व्यवस्थित पाहुणचार केला की नाही त्याचा? हा ठीक आहे, पण पाहिजे तशी मजा नाही. त्याचा शाही पाहुणचार करा. समीरला मला तडफडताना बघायचा आहे. अहो त्याहून जास्त पाहुणचार केला तर तो डायरेक्ट ढगात जाईल ना देवा घरी. नाही, समीर ढगात जाऊन चालणार नाही. मला मरावंसं वाटलं पाहिजे, पण तो मेला नाही पाहिजे. तडफडला पाहिजे तो. पाण्याच्या बाहेर आल्यानंतर मासा जसा तडफडतो ना तसा. ठीक आहे, पुढला डाव कधी टाकायचा? लवकरच. हा आपल्याकडे भाज्यांचा जो फ्रेश माल उरतो ना आभा, तो आपण एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये अगदी रिझनेबल भावामध्ये विकतो. रिझनेबल म्हणशील तर नो प्रॉफिट नो लॉस मध्ये विकून टाकतो. एक वेळ लॉस झाला तरी चालेल ग, पण तेवढीच मदत होते त्यांना. अरे वा, छान आहे की हे. हो. मुक्ताताई, तू इथे? मुक्ता, तू इथे आलीस, मग तिकडे क्लासमध्ये कोण आहे? अरे काळजी करू नकोस, बाकीचे शिक्षक आहेत तिकडे, त्यांना सांगूनच मी इकडे आले. अगं नाही तसं नाही मुक्ता, काय की अशोक काका घरी आहेत, ओवी वहिनी पण घरी आहे, मग अशा वेळी आपल्यापैकी कुणीतरी क्लासमध्ये असणं गरजेचं आहे ना. अरे हो, पण म्हटलं इकडे समीर भाऊजी नाहीये, सगळा भार तुझ्या एकट्यावर पडत असेल ना. मुक्ताताई, मी काही इथे बुजगावणं म्हणून नाहीये, मी काम करते इथे. अगो बाई हो, तू आहेसच, पण तुझा जीव बघ केवढासा, आणि तू काय काय कामं करणार आहेस. 1 मिनिट, केवढासा जीव म्हणजे? मी लहान नाहीये आता, आणि इथे काय मला 50 किलोची गोणी नाही उचलावी लागली, आणि जरी उचलावी लागली ना तरी मी ती उचली. डोंट अंडर एस्टिमेट मी. हो हो हो, तुझी फायरिंग थांबव, बंद कर. डायरेक्ट मशीन गन काढून धाडधाड धाडधाड सुरूच झालीस तू. मग तू बोलतेस कसं ग? आभा, आपण इग्नोर करून टाकायचं. ए हॅलो, इग्नोर करायचं म्हणजे? एकतर तुमच्या काळजीने मी इकडे आले. हा पण ठीक आहे, आम्ही सांभाळू इथलं सगळं. तू जा, तू क्लासला जा. नक्की ना? हो, नाहीतर एक काम कर, तू थांब इथे, मी जातो. नाही नको, मीच जाते. मुक्ता 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 मुक्ता, रागवू नकोस ना. बघ, मला काय म्हणायचंय की क्लास मधलं सगळं रुटीन तुला माहितीये, आणि दुकानातल्या सगळ्या गोष्टी मला माहितीये, आणि असंही तू पण एकटीच सांभाळते की क्लास, हो ना. आता आपण जर का एकमेकांच्या जागा एक्सचेंज केल्या तर उगाच घोळ होईल. म्हणून तू जा, तू क्लासला थांब, आम्ही सांभाळतो इथलं सगळं. बरोबर आहे तुझं, मी जाते. काळजी घ्या तुम्ही इकडे. हो, येते.
सावकाश जाग. आकाश, तू तिला पुढे सोडायला का नाही गेलास? जाईल का ती? ताई पण ना उगाच काळजी करते. काय ग, आता भांडत होतात ना दोघी, लगेच काळजी करते? अरे आमच्या भांडणात प्रेम आहे. ती काळजीनेच आली होती माझ्या. जेवढी तुझ्या काळजीने आली होती ना ती, तेवढीच माझ्या काळजीने आली होती. राणा दादा आपल्याला सोडून गेला, समीर दादाला पोलिसांनी पकडून नेलंय. मग आता तिसरा नंबर माझा लागतोय की काय, अशी भीती वाटते तिला. कुणीतरी मला अडकवलं तर, या भीतीने आली होती ती इकडे. दिसलं ना, तिच्या डोळ्यात दिसलं मला. ओळखतो ग माझ्या मुक्ताला. वरवर जरी दाखवत असली ना की मी खूप स्ट्रॉंग आहे, मनातून घाबरली आहे ती.